आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी 2 ठेकेदारांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे। पाडाळणे येथील ठेकेदार अजित बाळू नवले आणि शैलेश पांडे यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे। हा गुन्हा राजकीय षडयंत्रातून झाला असून राजकारणाच्या पायी 2 युवकांना बळी दिला जात आहे अशी चर्चा होती आहे। हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी पाडाळणे गाव आज बंद ठेवून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। ठेकेदार अजित बाळू नवले यांचे सर्व कुटुंब आणि पाडाळणे ग्रामस्थ गावातील मंदिरात उपोषणाला बसले आहेत। तर अनावधानानं चुकी झाली त्यासाठी समाजाची माफी मागतो, पण हा गुन्हा मागे घ्यावा अशी विनंती पाडाळणे ग्रामस्थांनी केली आहे। प्रतिनिधी प्रदीप कदम, MH मराठी, पाडाळणे, अहिल्यानगर। आज या ठिकाणी पाडाळणे ग्रामस्थांच्या वतीनं साखळी उपोषण चालू झालं आहे। खरं तर 10 तारखेला माझा पुतण्या अजित नवले याच्यावरती जो अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे तो खरं तर यांचा काही दोष नसतानाही त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे, याबद्दल खंत वाटते। आणि आज उभरती पोरं ज्यांचं आयुष्य सुरुवात व्हायची आहे त्यांचं आयुष्य संपवण्यासाठी राजकीय डाव रचला जातो, याचं मला वाईट वाटतं आहे। खरं तर मी आपल्या तालुक्यातले तिन्ही नेते अमितदादा असेल किंवा वैभवभाऊ असेल किंवा किरणजी लामटे साहेब असतील, या सर्वांना विनंती करतो की इतकी कठोर शिक्षा देऊ नका, आपल्या राजकारणासाठी इतक्या छोट्या मुलाचं बळी देऊ नका। कृपया त्याला या दोघांनाही मी अशी विनंती करतो की दोघांनाही याच्यातून तुम्ही मोकळं करा आणि त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या। जर का हे असं काही तुम्ही लक्ष देणार नसलात आमच्याकडं तर खरोखर आम्हाला आत्महत्येशिवाय खरोखर पर्याय नाही आहे। आज सगळं गाव सकाळपासनं उपोषणाला इथं बसलं आहे, परंतु आत्तापर्यंत सकाळपासून कुणीही आमच्याकडं लक्ष द्यायला आलेलं नाही। वगळता राजूर पोलीस स्टेशनचे फक्त 2 प्रतिनिधी आलेत। आमच्याकडं बघायलासुद्धा कोणी तयार नसेल तर आम्ही काय गुन्हा केला आहे असा की आमच्या गावाकडं तुम्ही बघायलासुद्धा येत नाही आहेत, तुम्ही विचारायलासुद्धा येत नाही आहेत। मी पुन्हा विनंती करतो की साहेब लक्ष घाला आणि याच्यातून या तरुणांना मोकळं करा, नाहीतर आम्ही खरोखर सांगतो की आम्ही आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही, आम्ही खरोखर आत्महत्या करू शकतो। एवढंच बोलतो। पुन्हा विनंती करतो की अॅट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा मागं घ्यावा आणि आमच्या मुलांना मोकळं करावं। त्याचप्रमाणे जर आपले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सर्वांचेच दैवत आहेत, तुमच्या सर्वांचेच आपल्या दैवत आहेत। जर का अनावधानाने काही चूक झाली असेल, मी कालसुद्धा तालुक्यामध्ये उभं राहून चौकात माफी मागितली आहे। आज पुन्हा समाज बांधवांची मनापासून माफी मागतो की आम्हाला पदरात घ्या। जर अनावधानाने काही चूक झाली असेल तर ते पदरात घ्या आणि आमच्या अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा मागं घ्या, एवढीच विनंती करतो। आज पाडाळणे गावात जे काही साखळी उपोषण चालू आहे ते म्हणजे आमच्या अजित बाळू नवले याच्यावर जो अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे यासाठी आम्ही सगळे पाडाळणे गावकरी आज उपोषण करत आहोत। तर आमची एवढीच विनंती आहे की ज्या अजित नवलेवर जो काही अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल केला आहे तो या तिन्ही नेत्यांनी लक्ष घालून, विशेषतः आमचे जे काही नेते आहेत आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी लक्ष घालून हा जो गुन्हा आहे हा मागं घ्यावा व आमच्या अजितला योग्य तो न्याय द्यावा। तुम्ही एक आमदार लामटेचे कार्यकर्ते आहात, काही लामटे साहेबांना काही तुमच्याकडून काही निरोप गेला नाही? आत्तापर्यंत निरोप गेलेला नाही आहे, पण आमची सगळं गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी थोडं जातीनं लक्ष घालून हा गुन्हा मागं घ्यावा। आज या ठिकाणी आमच्या मौजे पाडाळणे गावामध्ये आमचे पाडाळणे ग्रामस्थ या ठिकाणी साखळी उपोषणाला या ठिकाणी बसलेले। आमच्या गावचे इंजिनियर अजित बाळू नवले यांना येत्या 10 तारखेला या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। अजित नवलेने देवगाव तिथेतील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या परिसरातील सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी घेतलं होतं आणि ते काम करत असताना त्या संबंधित कामावर दुसरे इंजिनियर शैलेश पांडे हे या ठिकाणी काम बघत होते।
फक्त या ठिकाणी अजितचा या ठिकाणी त्याचं ट्रायबलचं लायसन असल्यामुळं अजितच्या नावावर ते काम पडलं आणि संबंधित एजन्सी शैलेश पांडे या ठिकाणी ते काम करत होते. प्रत्यक्षात अजित त्या कामावर गेलेलाही नव्हता आणि अजितला ती साईट पण माहिती नव्हती. पण 10 तारखेला राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि त्या ठिकाणी काही आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या दिवशी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्या पुतळ्याचं काम या ठिकाणी आमच्या इस्टिमेटमध्ये नाही आणि संबंधित ठेकेदारांनी आम्हाला कोणती पूर्वकल्पना न देता त्या ठिकाणी आराध्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जो पुतळा होता तो पुतळा शेजारच्या हॉलमध्ये ठेवला आणि तिथं जो चौथरा होता तो JCBच्या माध्यमातून काढून त्या ठिकाणी दुसरं नवीन काम या ठिकाणी चालू झालं. म्हणजे त्या अनुषंगाने आदिवासी समाजाच्या या ठिकाणी भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी या ठिकाणी पुतळा विटंबना झाली म्हणून राजूर पोलीस स्टेशनला या ठिकाणी पोपट चौधरी नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने राजूर पोलीस स्टेशन यांच्यावर या ठिकाणी जो ॲट्रॅसिटीचा अतिशय भयंकर असा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यामध्ये नाहक ह्या दोन्ही मुलांचा या ठिकाणी बळी जाणार आहे. तर आमचं या ठिकाणी या सर्व समाजाला आणि पोलीस प्रशासनाला एकच म्हणणं आहे की ह्या मुलांवरला जो ॲट्रॅसिटीचा जो गुन्हा आहे तो गुन्हा या ठिकाणी मागं घेऊन या मुलांचं राजकीय भवितव्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी सर्व समाजाने या ठिकाणी घेतली पाहिजे. या ठिकाणी तालुक्याचे आमदार किरण लामटे असतील, माजी आमदार वैभवराव पिचड असतील किंवा अमितजी भांगरे असतील, या सर्वांना आमच्या गावच्या वतीने या ठिकाणी विनंती की ह्या मुलांवरील ॲट्रॅसिटीचा गुन्हा कसा शिथिल होईल या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढून ह्या होतकरू मुलांना त्यांचं पुढील आयुष्य जगण्यासाठी आपण जर सहकार्य केलं तर निश्चितपणाने हा ॲट्रॅसिटीचा गुन्हा या ठिकाणी त्यांच्यावरला थोडासा शिथिल होऊ शकतो आणि त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य या ठिकाणी जगू शकतं. आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्ही या ठिकाणी जे साखळी उपोषण चालू केलेले आहे या साखळी उपोषणासाठी खऱ्या अर्थानं राजूर पोलीस स्टेशनचे PI यांनीसुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे, तहसीलदारांनी या ठिकाणी आलं पाहिजे. ते जोपर्यंत या ठिकाणी या आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत हे आमचं गावकऱ्यांचं हे साखळी उपोषण अशाच पद्धतीने या ठिकाणी चालू राहील. आणि पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती की आमचं जे या ठिकाणी मुलांवर जो ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा या ठिकाणी मागे घ्यावा ही विनंती करतो. मी बाजीराव नवले, अजित नवले हा माझा पुतणे. मी आमच्या नवले कुटुंबाच्या वतीने आणि पाडाळणे ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण समाजाला मग बहुजन समाजाला मी विनंती करतो की आमच्या पुतण्याने पुतण्यावर जे कलम लावले गेलेले ॲट्रॅसिटीचं कुठलाही जाणीवपूर्वक त्यांनी तो गुन्हा केलेला नाही, तो तिथं प्रत्यक्षात नव्हता परंतु त्याच्यावर जो कलम लावलं गेले त्यामुळं त्याचं भविष्य जे आहे भविष्य अंधारात जाणार आहे. आणि म्हणून अतिशय आमच्या भावाने ते अतिशय गरिबीमधून त्याला शिक्षण दिलेलं आहे आणि त्याचं शिक्षण करत असताना तिथं तो कॉलेजवर असताना इकडे तिकडे मजुरी करायचा, मजुरी करून तो कॉलेजची फी भरायचा. त्याचे आईवडील इकडे मोलमजुरी करतात, दूधधंदा करतात. अतिशय गरिबीतून त्यांनी शिक्षण घेतल्यामुळं आणि छोटी मोठी कामं करत असताना त्याच्या चुलत्याने त्याच्या कुटुंबाने त्याला कर्ज उपलब्ध करून दिलं आणि कर्ज काढून तो ही कामं घेतो आहे. सरकारचे टेंडर जे निघतात त्या टेंडरचे पैसे खूप उशिराने मिळतात. अशा परिस्थितीमध्ये तो उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. अत्यंत अल्पवयामध्ये त्याने चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत, परंतु त्याच्यावर अशा पद्धतीने जर गुन्हा दाखल झाला तर भविष्य त्याचं अतिशय त्याचं एकट्याचंच नाही तर त्या कुटुंबाचं भविष्य अंधारात जाणार आहे. म्हणून संपूर्ण समाजाला आणि तालुक्यातील जी प्रमुख नेते मंडळी आहे त्या सर्वांना मी नवले परिवाराच्या वतीने आणि आमच्या पाडाळणे ग्रामस्थांच्या वतीने नम्र निवेदन आणि विनंती करतो की ह्या बालकावर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा मागे घ्यावा. त्याच्या हातून नकळत त्याच्या हातून तर ही घटना तो प्रत्यक्ष तिथं नव्हताही असत, परंतु इतर ज्या माणसांनी जे काम केलेले
त्याचा पुतळ्याची विटंबना करणे हा अजिबात उद्देश नव्हता. न जाणतेपणे त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे. कुठल्याही प्रकारची समाजाची कोणत्याही समाजाची भावना दुखवणं हा कोणाचाही उद्देश नव्हतो. अजाणतेपणे त्यांच्याकडून जो चूक झालेली आहे तरी त्यांना मोठे मनाने सर्व समाजाने समाजाने माफ करावं अशी मी सर्वांना कळकळीची पाडळणे ग्रामस्थ आणि नवले परिवाराच्या वतीने विनंती करतो. आणि आमच्या पुतण्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा मागं घ्यावा अशी मी सर्व प्रमुख आदिवासी समाजातील जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. बोला. आज पाडाळणे गावामध्ये साखळी उपोषणासाठी आम्ही इथं सर्व पाडाळणे गावकरी आम्ही इथं मंदिरात बसलो आहे. हा बसण्यापाठीमागचा आमचा खरा हेतू आहे की अजित बाळासाहेब नवले आणि शैलेश पांडे हे आपल्या अकोले तालुक्यातील भूमिपुत्र असून हे अत्यंत गरीब कुटुंबातली मुलं आहेत. यांनी आपल्या आईवडिलांनी अतिशय गरिबीतून हालाकीच्या दिवस काढून ह्या दोन्ही मुलांना खऱ्या अर्थाने इंजिनियर केलं. इंजिनियर केल्यानंतर हेच आपले दोन्ही पण मुलं या आपल्या या तालुक्यामध्ये ठेकेदारीचं इंजिनियर म्हणून काम बघतात. हे काम करत असताना अजित बाळासाहेब नवले यांना देवगावच्या आद्यकारी राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचं काम आणि सुशोभीकरणाचं काम त्यांना मिळालं. हे काम करत असताना त्यांनी हे काम समोरच्या शैलेश पांडे ह्या व्यक्तीला काम करण्याची खरं मोठ्यापणाने संधी दिली. ही संधी देत असताना अजित नवले हे कधी त्या कामावरती गेले पण नाही. त्या ठिकाणी जे येवले ठेकेदार होते हे सर्व येवले अधिकारी होते आणि शैलेश पांडे असे हे सर्व काम तिथं बघत होते. हे काम करत असताना हा जो पुतळा तिथून हलवण्यात आला. आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व आमच्या तमाम जनतेच्या वतीनं आम्ही तो पुतळा तिथून हलवला. आम्ही त्याची सर्व गावकरी आम्ही तिथे येऊन माफी मागतो. खऱ्या अर्थाने माफी यासाठी मागायची का हे सर्वच आदिवासी समाजाचं दैवत नसून हे पूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे की ज्या आद्यकारी राघोजी भांगरे यांनी सर्व समाजासाठी सर्व समाज पुढे येण्यासाठी अंधारातून पुढे येण्यासाठी त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. ह्या कार्यासाठी सर्व समाज त्यांच्या 9 ऑगस्टला त्यांच्या तिथं त्या जागेवरती देवगावला जमतो. आम्हाला पण जेवढा आदर त्या भांगरे व राघोजी भांगरे यांच्याबद्दल आहे तसंच आमचं म्हणणं एकच आहे का ह्या जे व्यक्तिमत्व हे आपल्या तालुक्याचे तर तीनही नेत्यांना आमचं असं माननीय वैभवराव पिचड असन, माननीय आमदार किरणजी लामटे साहेब असन, मी ज्यांच्यावर माझी प्रखर अशी भावना आहे ती अशा अमित दादा भांगरे असतील यांना मी विनंती करतो का दादा तुम्ही एकदा पाठीमागचा 40 ते 45 वर्षाचा कालावधीमध्ये तुम्ही पाठीमागचा विचार करा. स्वर्गीयवासी अशोकराव भांगरे साहेब असतील, मधुकररावजी पिचड साहेब असतील, यांनी या तालुक्यामध्ये खरं गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं. त्यांनी कधी असा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला नाही. या गावाच्या वतीनं आम्हाला एक पाठीमागचा आदर्श म्हणून दादा सर्व तुमच्या तिन्ही नेत्यांकडे आम्हाला बघायचे का ह्या गरीब कुटुंबाची ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा आहे तो कसा शिथिल करता येईल. आमचं सर्वांकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही गुन्हे दाखल करा, आम्ही त्याबद्दल आमचं कोणतीही हरकत नाही आहे. पण गुन्हे दाखल करत असताना दादा आमची एक विनंती आहे का तुम्ही जो हा ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे हा थोडासा शिथिल करावा अशी आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व समाजाच्या वतीनं आमची एकच दादा तुमच्याकडे विनंती आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही तो चांगला निर्णय घ्याल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. तुम्ही जोपर्यंत हा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही गावकरी आम्ही सर्व महिला असतील त्यांचे आईवडील असतील गावकरी असन आम्ही असंच गाव बंद ठेवून आम्ही ही साखळी उपोषण पुढं चालू करणार आहे. हे साखळी उपोषण चालू आहे आणि आम्हाला पोलीस स्टेशनचे जे अधिकारी असतील बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तहसीलदार असेल आम्हाला आमच्या संपर्कात त्यांनी यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. बोला.
मच्छिंद्र महादेव आवारी. आमचा भाच्याचा मुलगा अजित नवले यांनी आपल्या अकोला तालुक्यातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचं टेंडर त्यांच्या नावे पास झालेलं होतं. त्यांनी त्यांच्या नावाने ते टेंडर भरलेलं असताना, परंतु प्रत्यक्ष तो स्वतः काम करीत नसताना पण फक्त त्यांच्या नावावर टेंडर असल्यामुळं अतिशय गंभीर अशा पद्धतीचा ॲट्रॅसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणा असेल किंवा कोणीही असेल तर ते ह्या गोष्टीची सर्व चौकशी करतात. चौकशी करून खरोखर तशा पद्धतीचा गुन्हा एवढा मोठा गंभीर घडलेला आहे का, त्यांच्याकडून निश्चितपणाने पुतळा त्या ठिकाणी हलवला गेला. त्यांचा सन्मानपूर्वक जे काही व्यवस्था करायची होती ती कदाचित त्यांच्या वयाचा किंवा हे जे शिकलेत त्यांचा जर हिशोब विचार जर केला तर त्यांनी खरंच द्वेषपूर्वक अशा पद्धतीची घटना केली नाही केली किंवा प्रत्यक्ष केली कोणी, तर ह्या गोष्टीचा सगळा सारासार विचार करावा. आणि खरोखर हा मुलगा तिथं कधी गेला नाही, त्या साईडवर पण नव्हता. म्हणून माझी एक विनंती राहील सर्व आदिवासी बांधवांना असेल, आपले किरणजी लामटे साहेब, वैभवराव पिचड साहेब, अमितजी भांगरे या तिन्ही नेत्यांना, कारण त्या तिघांचं नाव याच्यामुळं घेतो का त्यांनी ते आदिवासींचे करते आरते आहेत. त्यांनी काल परवा सभा घेतली काल शनिवारी आणि त्या हिशोबाने ते बोलत होते. तेव्हा त्यांनी आपला मुलगा समजून आणि आपण सर्व आदिवासी असो नाही तर बहुजन समाज असो, आपण सगळे भाऊभाऊ आहेत या हिशोबाने विचार करून त्या मुलांना पुढील आयुष्य जगता यावं याच्यासाठी हा गुन्हा जेवढा शिथिल करता येईल तेवढा करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, मी राम मनोहर तळेकर. आज पाडाणे गावच्या आमच्या दक्षिणमुखी हनुमानाच्या मंदिरामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ सकाळपासून उपोषणाला बसलेलो आहे. खरोखर हे जे मुलं आहे अत्यंत गरीब कुटुंबातील मुलं आहे, ते इतक्या कष्टाने शिकलेले. अकोला पॉलिटेक्निकमध्ये त्या अजितने डिप्लोमा केलेला, फी भरायला नसायची आणि हा एकदम अज्ञान मुलगा आहे. आणि हे जे कृत्य जे झालेले कारकांचा जो पुतळा हलवण्याचं जे हलवला आहे त्याबद्दल ज्या भावना दुखावल्या असतील, समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सर्व समाजाची माफी मागतो. आणि तिन्ही नेत्यांना विनंती आहे, माझे नेते वैभवराव पिचड असतील, आमदार किरण लामटे असतील, आमदार अमितदादा भांगरे असतील, या तिन्ही नेत्यांना विनंती का ह्या मुलांचं आयुष्य जर हा गुन्हा जर तुम्ही सगळ्यांनी विचार करून जर मागे नाही घेतला तर खरोखर हे कुटुंब संपून जातील. आणि प्रत्यक्ष जर तुम्ही गावात येऊन बघा का ते डोंगरदऱ्यामध्ये राहून दूध धंदा करून ह्या मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे, तालुक्यातील सर्व नेत्यांना विनंती आहे का हा बहुजन समाजाचा का आदिवासी समाजाचा हा भेदभाव न करता हा अन्याय ह्या मुला होऊ नका देऊ. आणि जरी चुकी झाली असेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळं समाजाची माफी मागतो. आणि ही साखळी उपोषण जर न्याय नाही मिळाला तर ग्रामस्थ असेच पुढे चालू ठेवतील. एवढं बोलताना थांबतो.